टोयोटा, एथर, JSW, ल्युब्रिझॉल या कंपन्यांमुळे शेतकरी मालामाल होतात. बिडकीन परिसरात जमीन आता एकरी 30 लाखाहून ती 3.5 कोटींवर पोहोचली आहे. म्हणजे 2020 ते 23 पर्यंत 4 वर्षात 160 कोटी, तर 2025 मधील 2 वर्षात 211 कोटींची विक्री झाली. बिडकीनला जवळपास जमीनही आता कमीच राहिली आहे. तर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अर्थात DMIC, याचबरोबर वाळूज MIDC मधील बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादनं सुरू होणार आहेत. त्यामुळे बिडकीन 7 पटीनं वाढला. रजिस्ट्री परिसरातील शेतजमिनीचे भाव हे 2020 ते 25 या 6 वर्षात प्रचंड वाढल्यात. तर खरेदी विक्रीचे दस्त देखील मोठ्या प्रमाणात नोंदवण्यात आल्यात. यामध्ये कांचनवाडी आणि या भागात मोठ्या प्रमाणात हा सगळा व्यवहार होताना दिसतो. म्हणजे छत्रपती संभाजीनगर निवासी आणि व्यापारी संकुलनाला जमीन लागणार आहे. जमिनीचे भाव झपाट्याने वाढणार आहेत. बिडकीन, रांजणगाव या ठिकाणी 4 वर्षात 160 कोटी 98,77,000 जमिनींची खरेदी विक्री झाली आहे. कंपन्यांच्या घोषणेनंतर 2 वर्षातच 211 कोटी 25,03,000 जमिनीची विक्री झाली आहे. या 2 वर्षात 237 एकराचे व्यवहार झालेत. तुलनेने मागील 4 वर्षात 220 एकर जमिनीचे व्यवहार झालेले आहेत. म्हणजे एका वर्षात 55 एकर, तर कंपन्या आल्यानंतर वर्षभरात 199 एकर जमीन विकली गेली आहे. तर 30 लाखाचा जो रेट होता तो आता 3.5 कोटीच्या पुढे गेला आहे. रोड लगत असेल तर 4.5 कोटींचा रेट मिळतोय. रांजणगाव जो 2.5 ते 3.5 कोटी प्रति एकर प्रमाणे गेला आणि DMIC शेकटा यामध्ये देखील हा रेट लागू आहे. म्हणजे या ठिकाणी छोट्या कंपन्यांना जागा लागणार आहे म्हणून रेट वाढत आहेत. आणि DMIC MIDC मध्ये जमीन ही शिल्लक का राहत नाही आहे, तर या ठिकाणी रोजगार वाढणार आहेत. निवासी आणि व्यापारी संकुलं या ठिकाणी येणार आहेत. शाळा, कॉलेज यासाठी देखील जमीन लागणार आहे. पैठण MIDC लागून असल्यामुळे त्यांच्या कंपनीचे एक्सपान्शन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहेत. तीर्थक्षेत्र आहे, शिवाय पैठणला धरण आहे, पर्यटन स्थळ देखील जवळच आहे आणि त्यामुळे या 5 वर्षात जमिनीचे भाव हे अतिशय वेगाने वाढतात. तर मंडळी, या ठिकाणी जो नकाशा आपल्याला समोर दिसतो आहे तो नकाशा आणि त्याबद्दल देखील आपण जाणून घेऊयात. बिडकीन DMICला लागून असलेला शेकटा, रांजणगाव हा जो परिसर आहे, जो नकाशामध्ये पिवळ्या आउटलाईननी दाखवण्यात आलेला आहे, या परिसरातल्या जमिनी या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचे भाव हे वाढलेले आहेत. 25 ते 30 लाख रुपये प्रति एकर हा जो भाव सुरुवातीला होता तो आता 2.5 ते 3.5 कोटी रुपयांपर्यंत गेलेला आहे. आणि ज्या जमिनी हायवे लगत आहेत, रोडटच आहेत, अशा जमिनींचे भाव हे 4 ते 4.5 कोटीपर्यंत गेल्याचं देखील सध्या समोर आलेलं आहे. तर कांचनवाडी, वाळूज MIDC आणि पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांलगतच्या जमिनींचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. पैठणकडे जाणाऱ्या जमिनींचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. पण सगळ्यात जास्त जर का कुठली जमीन ही भावांच्या बाबतीमध्ये वाढलेली आहे तर ती आहे रांजणगाव, शेकटा आणि बिडकीन या त्रिकोणामधली. बिडकीन, शेकटा आणि रांजणगाव हा जो त्रिकोण आहे, या मधली जी जमीन आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात या जमिनींचे भाव या ठिकाणी वाढलेले आहेत. त्याचे प्रमुख कारणं जर का आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी प्रचंड मोठ्या अशा कंपन्या या ठिकाणी येतात, ज्यामध्ये टोयोटा, एथर, JSW, ल्युब्रिझॉल अशा आंतरराष्ट्रीय कंपन्या यामध्ये येतात. आणि एवढंच नाही तर या DMICमध्ये बिडकीन, शेंद्रा, वाळूज या परिसरामध्ये ज्या कंपन्या येतात त्या EVच्या कंपन्या आहेत, इलेक्ट्रिकल व्हेकलच्या कंपन्या आहेत किंवा इलेक्ट्रिक व्हेकलसाठी लागणारे उत्पादनं ज्यामध्ये बॅटरीजचा समावेश आहेत किंवा बॅटरीज तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्या निर्माण करणाऱ्या कंपन्या या छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन, शेंद्रा DMICमध्ये प्रामुख्याने येतात. आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर हे देशातलं EV हब म्हणून आता ओळखलं जाणार आहे. पूर्वी ॲटोमोबाईल हब म्हणून ओळख असलेलं छत्रपती संभाजीनगर हे EV हब म्हणून येणाऱ्या काळामध्ये ओळखलं जाणार आहे.
बजाज, स्कोडा, त्याचप्रमाणे इतर कंपन्या या ऑलरेडी छत्रपती संभाजीनगरच्या MIDCमध्ये आहेत. त्यामुळे येथील ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही मोठ्या प्रमाणात वाढीला लागलेली आहे. आणि आता एथर, JSW, त्याचबरोबर महिंद्राचा देखील प्लांट या ठिकाणी येतो आहे. आणि मंडळी, आपण काही दिवसांपूर्वी बातम्या पाहिलेल्या आहेत की या ठिकाणी अंबानी कुटुंबियांची सून ही देखील या ठिकाणी पैठण या क्षेत्रात हेलिकॉप्टरद्वारे आल्याचं आपण पाहिलं. तर त्याची पाहणी करण्यासाठी पैठण DMIC, बिडकीन DMIC या ठिकाणची त्यांच्या कंपनी उभारणीची जी जागा आहे आणि या उभारणीच्या कामाचा जो वेग आहे, या सगळ्या गोष्टींची पाहणी करण्यासाठी अंबानी कुटुंबातील सदस्य हे छत्रपती संभाजीनगरला वारंवार येतात. त्याचबरोबर टोयोटा, किर्लोस्कर आणि JSW यांचे देखील EVचे प्लांट हे आता उभारणीसाठी सुरू आहेत. तर अशा हा DMICचा प्रकल्प आणि या ठिकाणी आगामी काळात शाळा, कॉलेजेस, त्याचबरोबर व्यापारी संकुलं आणि रहिवासी बिल्डिंग्स यासाठी मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. आणि त्यामुळे येथील जमिनींचे भाव हे कोट्यावधीमध्ये गेलेले आहेत. आगामी काळात या ठिकाणी खूप मोठी रहदारी आणि खूप मोठा परिसर हा नागरी वस्त्यांनी, शाळांनी, कॉलेजेसनी गजबजून जाणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि एवढा परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात कामगार, इंजिनियर्स, त्याचबरोबर विविध तंत्रज्ञ या ठिकाणी वास्तव्याला येणार आहेत. आणि त्यामुळे लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड हे देखील छत्रपती संभाजीनगरचं हे उंचावण्याच्या तयारीत आहे. ज्याप्रमाणे पुणे, बँगलोर या ठिकाणी IT हब आहे, त्याचप्रकारे आता EV हब हे छत्रपती संभाजीनगरला येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी काळात मोठ्या प्रमाणात प्रगती आणि येथील नागरिकांचं जीवनमान हे मोठ्या प्रमाणावर उंचावणार आहे. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस.